कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। अनधिकृत विनापरवाना खत साठा गुन्हा नोंद। माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार, माननीय कृषी संचालक श्री सुनील बोरकर, माननीय विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग श्री साहेबराव दिवेकर व माननीय मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी श्री प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना एकूण 456 पोते रासायनिक खत निदर्शनास आल्यामुळे आज पोलीस ठाणे वाशी तालुका जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आणि एकूण 4.61 लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त करण्यात आला। सदरील गुन्ह्याची फर्याद श्री राजाराम बर्वे, तालुका कृषी अधिकारी वाशी यांना दिली। सोबत मोहीम अधिकारी श्री D.A. गरगडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धाराशिव प्रवीण पाटील, पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी श्री अविनाश माळी, विस्तार अधिकारी कृषी श्रीकांत साळवे, तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील श्री गायकवाड, श्री साखरे हे होते। या कामी श्री प्रवीण विठ्ठल भोर, तंत्र अधिकारी गुणी लातूर यांनी सखोल मार्गदर्शन केले। आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे मला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भरारी पथक आहे, त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भरारी पथक आहे, यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण 457 बॅग जवळजवळ 20 मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेले खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं। त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता, त्याचप्रमाणे खत नियंत्रण आदेश 1985, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 याप्रमाणे दोघांवर वाशी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे।